तर आज आपण आलो आहोत गाणगापूर येथे। तर गाणगापूर हे कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे। भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेलं हे ठिकाण आहे। ब्रह्म विष्णू महेश यांचा अंश असणारे श्री दत्तगुरू यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी म्हणजेच गाणगापूर। तर याचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी 2 तप वास्तव्य येथे केलेला आहे। मठी ठेवितो निर्गुणा पादुका पुरवतील कामना एका संदेह न धरावा। तर हा संदेश त्यांनी भक्तांना दिलेला आहे। म्हणजे मी जरी इथे नसलो तरी माझ्या निर्गुण पादुका मी तुमचं दुःख निवारण करण्यासाठी ठेवलेल्या आहेत। तर आरोहला हा ढोल वाजवण्याचा मोह आवरता आलेला नाहीये। जमत नसताना सुद्धा तुम्ही पाहू शकता कसा प्रयत्न करत आहे वाजवण्याचा। आजही भक्तांच्या हाकेला ते धावून येतात आणि इथे अजून अशा प्रकारे खूप असे चमत्कार घडून येतात। तर आम्ही आरतीच्या वेळेस पोहोचलेलो होतो, पण आरती आता झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आरती झाल्यावर जे भूतबाधा किंवा व्याधीपीडित लोक असतात तर ते तुम्ही पाहू शकता। इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल तर तिथे हे जे खांब आहेत त्यावर अशा प्रकारे लटकलेले असतात आणि त्यांना अगदी त्याचा काही सुद्धा त्रास। तर मंदिरात तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यावर लगेचच असे हे प्रसादाचे दुकानं आहेत। पूर्ण दोन्ही साईडला ही प्रसादाची दुकानं आहेत। दुकानं पूर्ण भरलेली असतात। तुम्ही पाहू शकता इथे प्रसाद म्हणा किंवा बाकीचे जे कुंकू हळद अशा प्रकारे सर्व इथे मिळतं। तर गाणगापूरला येताना आम्हाला अगदी चकवा लागला आणि खरंच हा आमच्यासाठी खूपच अविस्मरणीय असा क्षण होता। कारण आम्ही अगदी 2 ते 3 वेळा त्याच रस्त्यावर फिरत होतो, पण श्री दत्तांची धावा केल्या आणि म्हटलं की आम्ही तुमच्या दर्शनासाठी येत आहोत, तर तुमच्या दर्शनापर्यंत आम्हाला सुखरूप पोहोचवा। आणि खरंच त्यांनी आमच्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि आम्ही अगदी मंदिर बंद होण्याच्या वेळात म्हणजे आरती सुरूच होती आणि आमचं छान असं दर्शन झालं।